नमस्कार मंडळी, होम फूड मराठी या चॅनलवरती आपले स्वागत आहे. आज आपण छान असा जादुई काढा करणार आहोत. हिवाळा असो, पावसाळा, सर्दी खोकला जर झाला असेल तर अशा पद्धतीचा काढा जर बनवून जर तुम्ही पिला तर संपूर्णपणे हा सर्दी खोकला बरा होतो. चला तर आपण आता साहित्य पाहूया बघा. 2 विड्याची पानं घेतलेली आहे, अर्धा चम्मच ओवा घेतलेला आहे, थोडंसं आलं घेतलेलं आहे ठेचून, 3 मिरे घेतलेले आहेत, 2 लवंगा घेतलेल्या आहे, 2 विलायची घेतलेली आहे आणि थोडासा दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे, हळद आणि थोडासा गूळ घेतलेला आहे. यामध्ये 5 ते 6 तुळशीची पानं सुद्धा घालावी लागतात. बघा आता हे संपूर्ण जे साहित्य आहे ते बघा अशा पद्धतीने पानं तोडून घ्यायची आहे आपल्याला. त्यानंतर बघा यामध्ये गूळ आहे, हळद आहे आणि आलं आहे हे सुद्धा आपण यामध्ये घालून घेऊया किंवा संपूर्ण साहित्य तुम्ही मिक्सरच्या पॉटमध्ये घालून पूर्णपणे बारीक केलं तरी चालेल. पण आता अशा पद्धतीने बघा मी संपूर्ण जे साहित्य आहे यामध्ये हे घालून घेत आहे आणि बाकीचे जे जाड साहित्य ते थोडंसं आपण वाटून घेऊया. बघा अशा पद्धतीने थोडंसं आपण आता हे बारीक करून घेऊया. बघा विलायची सोलून आणि व्यवस्थित त्याला बारीक करून घेऊया. अशा पद्धतीचा काढा सर्दी खोकला असताना लहानांपासून मोठ्यांना तुम्ही कुणाला पण देऊ शकता. एका वेळेस दिला तेव्हाच आराम पडतो. जर तुम्ही आराम नाही पडला तर 3 दिवस जर लगातार दिला तर सर्दी खोकला हा पूर्णपणे बरा होतो. तर अशा पद्धतीचा काढा एकदाच तुम्ही सुद्धा ट्राय करून पाहाल, की बघा आता अशा पद्धतीचं असं वाटून झालेलं आहे. आता हे जे वाटलेलं आहे, हे आता आपल्याला घालून घ्यायचं आहे. बघा सर्व साहित्य आपण गंजामध्ये घालून घेतलेले आहे. 5 ते 6 तुळशीची पानं सुद्धा यामध्ये घालायची. आता रात्रीची वेळ झाली होती म्हणून मी तुळशीची पानं काही तोडली नाही आणि तुम्ही अवश्य घाला तुळशीची पानं. बघा आता यामध्ये 2 ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे. आता उकळून आपल्याला छान 1 कप राहील एवढं आपल्याला हे जे पाणी आहे म्हटलं कमी करून घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीने मस्त याला खडकून असं उकळून घ्यायचं आहे. बघा आता छान असं याला कमी करून घ्यायचं आहे आपल्याला. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा की तुम्हाला रेसिपी कशी वाटलेली आहे. बघा 15 ते 20 मिनिटानंतर बघा मस्त असा जो आपला काढा आहे ना छान उकळून 1 कप झालेला आहे. बघा आता हा काढा पिताना संध्याकाळच्या वेळी जर मुलांना दिला तर लगेच आराम मिळतो आणि काढा द्यायचा आणि मुलांना काढा पिल्यानंतर मुलं जर झोपले तर लगेच आराम मिळतो. बघा आता काढा झालेला आहे. आता काढा आपण काढून घेऊया आणि गरमागरम मुलांना प्यायला द्यायचा हा काढा. बघा काढा बनवून तयार झालेला आहे. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. लगेच भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.